सांगितलं की तुम्ही तुमचा मृत्यू झालेला आहे 2020 मध्ये. तर यांनी सांगितलं की तुमचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. मग जर आमचा मृत्यू झालाय तर लोकसभा आणि विधानसभेला मतदान आमचं काय कोणी येऊन केलं? आमच्या भूताने थोडी केलंय, आम्हीच केलं ना मतदान. जिवंत माणसाचा मृत्यू दाखला हा मतदार यादीमध्ये जोडला जातो आणि थेट नावच उडवलं जातं. याचं कारण समोरची व्यक्ती मतदान करू नये आणि निवडणूक देखील लढू नये. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला आहे. अविनाश पाटील आपल्यासोबत आहेत. तुमचं निवडणुकीमध्ये तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होतात. मात्र तुमचं नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये नाहीये. जेव्हा तुम्ही याचा पाठपुरवठा केला तेव्हा काय वास्तव समोर आलं? आम्ही जेव्हा प्रारूप यादी आली ती चेक केली तर नाव नव्हतं, म्हणून आम्ही रीतसर त्या ठिकाणी अर्ज केला महानगरपालिकेला. त्यांनी सांगितलं की तुमचं निवडणूक शाखेकडनंच आमच्याकडे जे 31 जुलैच्या अगोदर यादी आली त्याच्यातच नाव नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही तिथं फॉलोअप घ्या. तर आम्ही जिल्हा निवडणूक आयोगाकडे गेलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही हा फॉर्म भरा, आणि ऑनलाईन भरला आम्ही, पण ते नवीन यादीत नाव आलं. ती नवीन यादी 31 जुलैच्या अगोदर जर असलं तरच आम्हाला निवडणूक लढता येईल किंवा मतदान करता येणार. तर त्यांनी मग आम्ही रिझन त्यांना डिटेल विचारलं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुमचा मृत्यू झालेला आहे 2020 मध्ये, त्याच्यामुळे त्यांनी हा दाखला दिला. आणि तो अर्ज जो कोणी आमच्या विरोधकाने अर्ज केलेला आहे माझ्या पत्नीच्या नावाने, तो अर्ज त्यांनी आम्हाला प्रिंट काढून दिली. तर यांनी सांगितलं की तुमचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. मग जर आमचा मृत्यू झालाय तर लोकसभा आणि विधानसभेला मतदान आमचं काय कोणी येऊन केलं? आमच्या भूताने थोडी केलंय, आम्हीच केलं ना मतदान. मग ह्या पद्धतीने तो बीएलओने एक तर याची शहानिशा करायला पाहिजे होती. ज्याचा मृत्यू दाखला जोडलेला आहे, फक्त माझं नाव साधर्मय आहे, तो मी 225 मतदार यादीमध्ये माझं नाव होतं. ह्या व्यक्तीचं नाव दुसऱ्या या मतदार यादीत आहे. ते आमच्या एरियात राहायला पण नाहीये, ते 6व्या स्कीमला आहे. आमचा संबंध नाही, वयाचा संबंध नाही. त्याची पत्नीचं नाव आहे त्या दाखल्यावर, ते वेगळं आहे. हे कुठलंही निवडणूक शाखेने किंवा त्या बीएलओने, त्यांचा जो निरीक्षक आहे, त्यांनी हे सर्व पडताळणी करायला पाहिजे होती. काहीही न करता आमचं नाव त्या ठिकाणी उडून दिलेलं आहे. याच्यामध्ये आमचे जे विरोधक आहेत किंवा ज्यांना आमच्या जागेवर तिकीट पाहिजे असेल त्या लोकांनी हे रिकामे उद्योग केलेले आहेत. एका अर्थी आर्थिक व्यवहार झालेला असेल, पण हे प्रशासनाची चूक आहे. आणि आता प्रशासन म्हणतं की तुम्ही कोर्टात जा, हायकोर्टातून आदेश आला तरच तुमचं नाव त्याच्या ठिकाणी ऍड होईल, नाहीतर मग आम्ही निवडणूक लढू शकत नाही. बरं, हे आमच्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही पदाधिकारी 2 वेळेस मी मंडलाध्यक्ष राहिलो. ही जर माझी परिस्थिती असेल, बाकीच्या लोकांचं काय आहे? म्हणजे जे विरोधक आरोप करतात महाविकास आघाडीचे, ते बरोबर करतात की मतदार याद्यामध्ये गोळे, म्हणजे तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहे, तुमच्या सोबत जे झालेत या गोष्टी तुम्ही मान्य करतात? नाही, त्यांचं राजकारणासाठी ते आरोप करत असतील, आम्हाला माहित नाही. पण हे बुद्धी पुरस्कार हे कोणीतरी केलेलं आहे. एकतर आमचा विरोधक असेल किंवा आमच्यातलाच असेल कोणतरी, पण हे बुद्धी पुरस्कार केलंय. मृत्यू दाखला जोडून आमचं नाव कमी करणं, की जेणेकरून ते आम्हाला खूप मोठा स्पर्धक मानत असतील की आम्ही समोर त्याच्या येऊ नये, म्हणून हे उद्योग केलेले दिसत आहेत. याबाबत आता काय पुढची तयारी? नाही, आता जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये दोषींवर कारवाई झाली पाहिजे. ज्याने हे उद्योग केलेले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बीएलओवर त्यांचं निलंबनाची कारवाई किंवा रिमूव्ह फॉर सर्व्हिस केली पाहिजे त्यांची, कारण की ते आम्हाला आयुष्यातून उठवायला निघालेत. त्यांच्यावर कारवाई केली तर बाकीचे नीट काम करतील. आणि नाव आणण्यासाठी 100% आम्ही हायकोर्टामध्ये जातोय. हायकोर्टात असंच काही प्रकार उत्तम काळे म्हणून जे आहेत, तुम्ही देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होता. तुमच्या बाबत पण असाच प्रकार आहे. स्वतःचाच मृत्यू दाखला तुम्ही हातात घेऊन उभे. माझा स्वतःचा नाही, हा दुसऱ्यांचा आहे, पण त्यांनी माझ्या याच्यावरती जोडून आणि त्यांनी माझं नाव डिलीट केलेलं आहे. फक्त नाव उत्तम अर्जुन काळे होतं. मी राहायला 125 मध्ये मतदारसंघामध्ये, प्रभाग क्रमांक 27 मध्ये. हा दाखला आहे जो तो मखमालाबाद मधला आहे, 123 मधला आहे. फक्त नाव सेम आहे. त्यांच्या मिसेसचं नाव वेगळं आहे, माझ्या मिसेसचं नाव वेगळं आहे, त्यांच्या आईचं नाव वेगळं, माझ्या आईचं नाव वेगळं, माझा पत्ता वेगळा, त्यांचा पत्ता वेगळा. फक्त नुसतं उत्तम अर्जुन काळे हे नाव सारखं असल्या कारणाने त्यांनी माझं डायरेक्ट डिलीट नाव ओढून दिलेले. आणि त्यांना तो खोटा दाखला देऊन किंवा त्या बीएलओनी काहीतरी पैशांची आर्थिक देवाणघेवाण करून आमच्या जे विरोधक असेल त्यांना मॅनेज करून हे सगळं कारस्थान केलेलं आहे, असं आमचं पूर्ण 100% संशय. तुम्ही काय याच्या पुढे तुमची काय भूमिका राहणार आहे? जसं ते कोर्टात जाणार आहे, आता तुम्हाला पण तोच पर्याय आहे का? कलेक्टर साहेबांनी तेच सांगितलं का या स्तरावरती आमच्याकडे असं नाव ऍड करण्यासाठी दुसरा काही पर्याय नाही. जो पर्याय तुम्हाला आहे तो मुंबई इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसमध्ये तुम्हाला तिथे जावं लागेल. त्यांनी जर ते नोंद केली नावाची तर ठीक, नाही तर तुम्हाला मुंबई हायकोर्टात जावं लागेल. मग त्यासाठी आम्ही ते पर्याय शोधणार आणि जाणार त्याच्यात तिथं.
नक्कीच. खरं तर जर आपण बघितलं तर निवडणूक लढण्यासाठी जे इच्छुक उमेदवार होते त्यांना निवडणुकीची तयारी करायची होती. मात्र प्रारूप मतदार यादीमधनंच त्यांचं नाव जे आहे ते गहाळ झालेलं त्यांना लक्षात आलं. हे उमेदवार होते, इच्छुक होते म्हणून हे प्रकरण जरी लक्षात आलं, मात्र नाशिक शहरात असे बहुतांश लोक आहेत त्यांची नावं जी आहेत एक तर गहाळ झालेली आहेत, त्यांचा वार्ड प्रभाग आणि विधानसभा जे आहे ते बदललेलं आहे. तर काही काही ठिकाणी थेट ते उमेदवार जे मतदारच आहेत ते मयत असे दाखवलेले आहे. त्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील हे स्पष्टपणे सांगतायत की मतदार यादीमधला घोळ हा आधी दुरुस्त करावा आणि नंतर निवडणूक घ्यावी. आता ह्या गोष्टीकडे निवडणूक आयोग कशा पद्धतीने विचार करतं हे पाहणं जरी महत्वाचं असलं, मात्र तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही देखील चेक करून बघून घ्या. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.